आणखीन दिलं नाही, फक्त रूट देणं गरजेचं होतं. समाज खूप मागणी करत होता, राज्यभरातून फोन, त्या फोनानं बधीर डोकं झालं होतं. इतके फोन, रूट सांगा म्हणजे आम्हाला तयारी लागायचा. तर त्याच्यामुळे रूट सांगितलाय, कच्चाच रूट सांगितलाय. गाव ना गाव एक दिवस सांगणार आम्ही, गाव ना गाव. किती मुक्काम पडतील असं ते मुक्काम किती पडतील आणि ते काय आम्ही डोक्यातच नाही घेतलं. आता आमच्या डोक्यात काय आहे, बीडच्या इशारा सभेतून जेव्हा आपण सांगितलं होतं 20 तारखेला अंतराळी सोडणार, कशाच्या दिशेनं कशासाठी, दोन मुद्दे समजून घ्या मराठा बांधव, आणि मराठा बांधव समजून घ्या. तारीखच कोणची आहे, किती वाजता पोहोचते, काय भूमिकाच आहे, इकडं काय भितडाच्या आत काय बोलले, हे बंद झालं मराठी डोक्यातलं. त्यांचं या लेकरावर पक्का विश्वास आहे. हे मॅनेजर होत नाही आणि सगळे बधीर केले, हे माझ्या मायबापांना माहिती. त्याच्यामुळं आमचं जे ठरलंय 20ला अंतरवाली सोडायचं, आम्ही 20ला सोडणार आहे. उद्देश दोनच आहे, 20ला बाहेर पडतोय, कशासाठी चाललो ते किती दिवस पोहोचून द्या. आम्ही चाललो मुंबईकडे, कशासाठी, ध्येय काय, आरक्षणासाठी. मग लागून द्या किती दिवस, त्याला काय 2 दिवसात जाऊन येतं, काय लागू दे, काय लागायचे आम्ही आमचं बघू. आरक्षण आम्हाला घ्यायचंय, तारखेला जायला काय तिथं वाटप सुरू आहे काय गेल्यावर संपन्न म्हणून त्याच तारखेला जायचं पाहिजे. 20लाच तिथं जायला पाहिजे, 21ला नाही जायला पाहिजे, वाटप संपन्न. आम्ही दिशेनं चाललोय आरक्षणाच्या. मायबापा उशीर होऊ द्या, आपल्याला आपल्या दिशेने जायचं. काय नाही ऐकत कोणाचं, कोणत्या तारखे म्हणले होते, तारखे मागं पुढे झाले, हो द्या मागं पुढं. 39 वर्ष आपले हाल झालेत, काय होणार नाही. फक्त चालत राहायचं, 7 दिवस मात्र घरी थांबू नका. जीवाची बाजी लावून फक्त आपल्या मराठीच्या लेकरासाठी, गोरगरिबांना कुणी मोठं नाही करत, एवढेच मोठं करायसाठी बाहेर पडा.